पनवेलमध्ये शाळा हस्तांतरण प्रक्रियेला वेग, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा मार्ग मोकळा. पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विस्ताराबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेला अखेर सकारात्मक दिशा मिळत असून शाळा हस्तांतरण प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेकडील 51 शाळांच्या हस्तांतरणासाठी मूल्यांकन अहवाल तयार झाल्यानंतर काही काळ प्रक्रिया रखडली होती. मात्र आता निधीची तरतूद झाल्याने पुढील टप्प्यांना गती मिळाली आहे. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा मुख्य उद्देश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा हस्तांतरण प्रक्रिया सुरू होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यामध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्याकडनं मी निश्चितच यामध्ये माहिती मी मागवतो. माझं यामध्ये असं म्हणणं आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर होण्यासाठी अपेक्षित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये जी काही प्रशासकीय कारवाई असेल किंवा आपण जे म्हणतात की यामध्ये जो काही निधी इकडून जिल्हा परिषदेला महापालिकेकडनं जिल्हा परिषदेला देणे अपेक्षित आहे याची पूर्ण माहिती मी मागवतो. परंतु गोरगरीब किंवा सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड न होण्याच्या दृष्टिकोनातनं जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतर करण्याचा निर्णय हा माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि आम्ही येत्या जून पर्यंत ही प्रक्रिया लवकरात लवकर कशी पार पाडता येईल याकडे लक्ष देऊ. तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही बाब योग्य नाही. महानगरपालिकेने स्वतः शाळा हस्तांतरणाच्या अनुषंगाने माझी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानुसार हा अर्बन भाग असल्यामुळे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जॉईंट डायरेक्टर यांच्यामार्फत याचं पूर्ण याचं व्हॅल्युएशन करण्याबद्दलचं आमचं ठरलेलं होतं. त्याचे मिनिट्स देखील आमच्या मीटिंगचे आहेत त्यामध्ये. त्यानुसार महानगरपालिकेने व्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि ही संपूर्ण व्हॅल्युएशनची रक्कम महानगरपालिका आम्ही जिल्हा परिषदला आम्ही अदा करू त्यामध्ये आणि त्याच्याबद्दलची प्रोसेस आलेली. ह्या वर्षीच्या पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये देखील आम्ही त्याची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. या व्यतिरिक्त ऑलरेडी मुलांचे जरी आमच्याकडे शाळा हस्तांतरण झाले नसले तरी देखील मुलांची सेफ्टी कन्सर्न लक्षात घेता ज्या आत्तापर्यंत नादुरुस्त शाळा होत्या, ज्या धोकादायक शाळा होत्या, त्यांच्या रिपेअरवरती पण महानगरपालिकेने आत्तापर्यंत 10.5 कोटीपर्यंत खर्च केला आहे. त्यामुळे या महानगरपालिकेतल्या शाळांचं दायित्व महानगरपालिका घ्यायला कधीच नाही म्हणत नाही आहे, ते आम्ही घेतोच आहोत त्यामध्ये आणि हस्तांतरणाची प्रोसेसला देखील आम्ही त्यामध्ये गती आणलेली आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल. हस्तांतरण प्रोसेस ही टीडीएस प्रोसेस आहे. सर्वप्रथम पहिल्यांदा जिल्हा परिषदेची त्यांची जी विचारधारा होती त्यामध्ये की व्हॅल्युएशन कोणी करायचं, 1991चं त्यांचा GRच्या अनुषंगाने ते चालले होते. परंतु ह्या बाबतीमध्ये आम्ही सप्रमाण त्यामध्ये सिद्ध केलं होतं. आमच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही ते नमूद करून दाखवलं की बाबा जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या शाळा ज्या आहेत त्याची पूर्णपणे दायित्व आणि ॲसेट्स आणि मालमत्ता महानगरपालिकेकडे निधी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या आमच्या प्रॉपर्टी असतील महानगरपालिकेच्या. त्या 25 शाळांचं वगळता 26 प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये तो इश्यू होता. मग जिल्हा परिषदेची खरोखर मालकी कुठल्या ठिकाणची आहे त्या शाळांच्याबद्दलचं पण आपण व्हेरिफिकेशन करून घेतलं त्यामध्ये आणि त्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन पूर्ण झालेलं आहे आता आणि त्याला एकदा ॲफर्मेशन झाल्यानंतर मग शासन स्तरावरती निर्णय होऊन त्या शाळा हस्तांतरणाची प्रोसेस पूर्ण केली जाईल. ती या शैक्षणिक वर्षात चालू होतील शाळा. पूर्ण आमचा प्रयत्न राहील त्यामध्ये. दरम्यान विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निधी देण्याची भूमिका कायम राहील असे स्पष्ट केले. तर पनवेल महानगरपालिकेचा यंदाचा बजेट अंदाजे 4 ते 4.5 हजार कोटीपर्यंत जाणार आहे आणि हे बजेट जात असताना फक्त त्यांचा डोंबळा अंदाज 51 कोटी रुपये दिलेला आहे आणि 51 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फार काय मोठी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये असा विषय आहे का आज 12,000 विद्यार्थी हे या शिक्षणापासून वंचित राहतात. त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेला आम्ही आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आज 51 ज्या शाळा रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतर करायच्या आहेत या जर हस्तांतर केल्या तर आज विद्यार्थ्यांना जे नवी मुंबई महानगरपालिकेने आता सांगितलं CBSE बोर्ड सारखं आम्ही आता विद्यार्थ्यांना सुविधा देणार आहोत. म्हणजे विशेष का आज जागतिक जो दर्जा पनवेलला येणार आहे
विमानतळ आल्यामुळे, पुन्हा मेट्रो आल्यामुळे किंवा अनेक औद्योगिकरण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं विद्यार्थ्यांची प्रगती त्या प्रकारे व्हायला पाहिजे. आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणाही सुद्धा केलेली आहे, काही इंटरनॅशनल स्कूल होणार आहेत. पण ते माझी मुलं, माझी विद्यार्थी जर त्या दर्जाचे झाले नाहीत तर मग इथे पनवेलमध्ये प्रचंड शिक्षणापासून वंचित राहतील. म्हणून या पूर्ण शाळा कोणता विचार न करता कोणत्या तरी पद्धतीने तुम्ही हस्तांतर करावं ही विनंती आहे. शाळा हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि सुधारित पायाभूत सुविधा मिळणार असून पनवेलमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.